नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारताच्या दिशेनं महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या 11 वर्षात महिलांच्या विकासावरच रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महिलांनी गेल्या 11 वर्षात विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स, सशस्त्र दलं यासह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्यानं उत्तम काम केलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या औंध इथं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भारतीय रेल्वेनं मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात 2025च्या मान्सून कालावधीसाठी बदल जाहीर केला आहे. या कालावधीत ही गाडी आठवड्यातून 6 ऐवजी 3च दिवस धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षित प्रवासासाठी हा बदल 15 जून 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत लागू राहणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटालियन खेळाडू जेनिक सिन्नर यांचा सामना होईल. जेनिक सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर अल्काराज फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा गतविजेता आहे. सामना संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात निवळी घाटाजवळ आज सकाळी एका मिनी बसची LPG टँकरशी टक्कर होऊन मिनी बस दरीत कोसळल्यानं 20-22 जण जखमी झाले आहेत. त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.